जिथे चुकांना माफी आणि कष्टांना आदर मिळतो तेच खऱ्या अर्थाने एक सुखी कुटुंब असतं. राहुल कॉलेज संपून घरी आला तेव्हा खूप चिडचिड करत होता. अभ्यासाचा आणि परीक्षेचा प्रचंड ताण असल्यामुळे त्याचा मूड खराब होता. रात्री सगळे जेवायला बसले. आईने गावाहून आणलेले वडिलांची आवडती भाजी आणि सोबतीला गरम भाकरी बनवली होती. घाई गडबडीत आईकडून भाकरी एका बाजूने पूर्णपणे करपली होती. राहुलने ते पाहिले आणि तो आईवर ओरडणार तेवढ्यात बाबांनी शांतपणे ती करपलेली भाकरी आपल्या ताटात घेतली. त्यांनी ती भाजी सोबत अगदी आवडीने खायला सुरुवात केली आणि आईला म्हणाले, आज भाजी खूप छान झाली. जेवण झाल्यावर राहुलने बाबांना हळूच विचारले, बाबा भाकरी किती करपली होती तरी तुम्ही काहीच बोलला नाही. बाबा हसून राहुलच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, एक करपलेली भाकरी कोणाचंही पोट खराब करत नाही, पण माणसाने चिडून बोललेले शब्द समोरच्याचं मन नक्कीच खराब करतात. तुझी आई दिवसभर आपल्या सगळ्यांसाठी राबते. आज तिच्याकडून एक छोटीशी चूक झाली. चुकांऐवजी एकमेकांचे कष्ट समजून घेणे हेच खऱ्या कुटुंबाचे लक्षण आहे.